हॅलो, गुड आफ्टरनून आहे, अजून गुड इव्हिनिंग व्हायला थोडासा टाईम आहे. आणि आज ब्लॉग मी खूप लेट स्टार्ट केलेला आहे. आज डिस्चार्जचं चाललं आहे आमचं आणि बाल झोपला आहे. बघूया पटापट होईल तर बरं आहे. आईसुद्धा येऊन गेल्या, ते काय मी शूट केलं नाही. आणि हॉस्पिटलमध्ये जरा शूट करायला जरा वेगळंच वाटतं, म्हणजे सगळी कशी बसलेली असतात काय असते, म्हणून मी जास्त नाही शूट करत. आणि आता मी बसले, आता येतात हे डिस्चार्जचं सगळं करायला, मग निघतो. मग आम्ही घरी जाणार. बघूया किती वाजतात घरी जायला. सगळं पॅक तर करून ठेवलं आहे तर पिशव्या. आणि बाळ इकडं मस्त झोपलं आहे आमचं. मी सुद्धा मागाशी एक झोप काढली. टॉवेल वगैरे बांधायला नवीन घेऊन आले इथे तिकडं. तर मग निघू. आज जरा बरं वाटते, फ्रेश घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे करणार. बघू. यांची आता धावपळ चालले सध्या, कामावरून पटापट आले, कारण ते योजनेचं होतं आमचं, म्हणून ते बंद करून मग डिस्चार्ज असं काय काय आहे. घरी जाऊन आले, परत घरी जातील. मी ते विसरले, म्हणजे माझं असं झालेलं की बॅगमध्ये मी नंतर कोणाला तरी सांगणार टॉप वगैरे आणायला, आणि आज मी सांगितलेला यांना, तर त्यांनी वेगळाच जो जुनावाला हिरवा टॉप घालायचो मी, तुम्हाला आठवत असेल रोजचा, तो पाठवलेला. तर तो घालून कशी जाणार मी, म्हणून मी आईंकडे मी परत पाठवला. तर मग आता नवीन म्हणजे दुसरा आणायला जातील हे. बघूया कसं काय होतं आहे ते तुम्हाला समजेलच आणि कनेक्ट राहा ब्लॉगमध्ये. आणि हा आहे डिस्चार्जचा ब्लॉग, म्हणजे बाळाचं बाळ चाललेलं आहे हे घरी. बघू. कौरांच तर फुल एक्सायटेड आहे, बाळ कधी येणार, बाळ डोळे कधी खोलणार असं. आज तर फुल फ्रेश आहे मी, जरा बरं वाटते. चला बाबा, डिस्चार्ज झालेलं आहे एकदाचं. आणि मी तर बघा मॅक्सीवरच एक मोठी हे झालं. इकडनं जायचं का नाही? हां, मग सरळच जातं गाडी. देवा, फिरवतात का कोण? मला काय माहिती, चालू करू. चालू आहे ना. चला, आम्ही निघालेलो आहोत. आणि यांना सांगा ड्रेस आणायला जायचं होतं, चाललेले तर बाईक उचलून नेली. खर्चा आहे खर्चा. चलो बाबी की छात. बाबूला मस्त टॉवेलमध्ये गुंडाळलाय आणि आम्हाला झालेला आहे बेबी बॉय. दवाखाना फिरून इकडून बाहेर आहे विचारा. दवाखाना फिरवून देत बेबी बॉय. चला बेबी बॉय, डांबीच बेबी बॉय. गौरी नाही झाली आम्हाला. छान बाबू आहे आमचा, छान बाबू आहे आमचा, आहे ना. नाही आता घरी जायचं. दादा काय बोलतोय? दादा चला, अशा अवस्थेत निघाले. डेंजर. हे पण चड्डीवरच. किती वाजले मला? किती वाजले? 6, 6:15, 6:30 वाजता निघालोय संध्याकाळी. बरोबर आहे ना. गोल 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 गोल. हा, इकडूनच आहे. चालत नव्हतं का आलो आपण? तुम्ही आलेलं का नाही? आम्ही आलेले ना इकडच्या रस्त्याने. आलतो ना दिवशी बंद होतं ओपीडीला, गेलो ना बर्गर खायला, विसरले. चले बर्गर. घरी सांगितलेलं आहे आम्ही येतोय ते. बघू काय काय. विचार केलेला मी की याच्यावर जाणार ड्रेस बीस घालून, पण काय बोलायचं. आणि किती दिवसातनं, 5-6 दिवसातनं मी बघते बाहेरचा. हा, बरं वाटते माहिती आहे का. एवढं कंटाळा आलेला ना दवाखान्यात, काय सांगायचं. सकाश सूर्य बघते. सूर्य फोन ठेव, नीट पकड त्याला. शानपणा लय बाळाची काळजी बघा. फोन ठेव, बाळाची काळजी आली. आज काळजी घेईन तर तो उद्या मला काळजी देईल खायला. अच्छा, काय तोंड करते. मावळता सूर्य. चलो, घरचे बोलतील मॅक्सीवरच झाले. तर आता आम्ही थोडंसं इथं थांबलोत. आणि कशासाठी तर हे नारळ घ्यायला गेलेत, नारळ फोडायचं आहे तिथं.
एक त्यांना हॉस्पिटलच्या बाहेर फोडायचा होता आणि एक इथून खोकल्यानंतर येड आणलंय. आणि बाळाचा चेहरा तुम्हाला नंतर दिसेल. मस्त झोपलाय. आता घरी वाट बघतात सगळे. ते नारळ घेऊन येतील मग निघू. आणि बाहेरचं बघून एवढं बरं वाटतंय ना, काय सांगू. खूप खूप बरं वाटतंय. 6 दिवस हॉस्पिटलमध्ये, अरे बापरे, वैताग आलेला. कधी बाहेर जाते, कधी डिस्चार्ज भेटते असं झालेलं. पण तशीच चाललो आता घरी. तर बघा, व्हिडिओ काढायला सांगेल मी कोणाला तरी. बापूस एकदम फुल खुश आहे. बघा, समुद्राला नारळ दिला, तिकडं फोडला. बापूस एकदम फुल खुश आहे. एकदम खुश, एकदम खुश. समुद्राला दिलाय नारळ. चलो आलो मानपूरमध्ये. आणि हा नारळ इथं फोडणार टर्निंगला. 3 रस्ते आहेत इकडं. तर हा वेलकमचा व्लॉग आहे किंवा डिस्टरचा व्लॉग आहे, तो मला आज टाकायला मुहूर्त भेटला तर आज टाकते मी. तर तुम्ही बघून घ्या कसं काय वेलकम झालं किंवा कसं बाळ घरी यायलं, ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर एन्जॉय करा व्लॉग. तर ही सर्व तयारी चालू होती घरी. जेव्हा वेलकम होतं तेव्हा त्या ताईंची सासू आहे, खूप छान आहेत, एकदम मस्त आहेत आणि सगळ्याला येतात म्हणजे. आणि ताई आलेल्या आणि त्यांची सासू वेलकम करायला. आणि गुड्ड्याने आणि म्हणजे सगळ्यांनी मिळून, आई परत त्यांची सासू, ताईंची सासू वगैरे, यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं तयारी केलेली. एवढी शिकाऊ होईना पण छान वाटली. आणि वेलकम वगैरे केला. असे पायाचे ठसे वगैरे घेतले. तुम्ही पुढं बघालच. ताई तर फुल खुश होत्या. त्यांना तर काय करू आणि काय नको असं झालेलं. तर पायाचे ठसे वगैरे घेतले, बेडे वगैरे, तरी दृष्ट वगैरे काढली माझी आणि बाळाची. आणि मग आम्ही घरात आलो. वेलकम बहिणी. पाहिजे करायचं असतं ते. परत वर करू का? बाबूच असतंय. परतच वर घ्या. असून आपण नेक्स्ट टाइम करू. हा चल छान. हात आहे खाली. हॅलो. तर आज आहे दुसरा दिवस आणि नंतर आज व्लॉग मी परत स्टार्ट केला आहे. काल केलेला तो, म्हणजे काय बोलतात, आम्हाला सोडलं, डिस्चार्ज दिलं त्याचं.
आणि वेलकम बघितलं असाल थोडंफार केलेलं. गौरांच्या टायमिंगला काही एवढं करायला नाही भेटलं, पण आई मला सांगत होते की असं करायला सांग. तर ताईंनी, गुड्ड्याने आणि सगळ्यांनी घरातल्यांनी मिळून मस्त तयारी केलेली. आणि पुढं इथं काय शूट करायला भेटलं नाही म्हणजे. आणि बेडशीट वगैरे आईने टाकलेली, झाडू मारलेलं रूममध्ये, परत लादी पुसून घेतलेली. तर असं वेलकम झालं, छान वाटलं, मस्त वाटलं. आणि त्याच्यानंतर काय आले मग याला झोपवलं. पहिलाच दिवस असल्यामुळं त्यालासुद्धा नवीन वाटत होतं आणि रडायला येत होतं थोडंफार. मग त्याच्या पाठीच गेला. आणि काल मी शूट करायला पाहिजे होतं गौरांचं. केवढा बोलत होता म्हणजे थोडासा ऐकत पण नाही, मस्तीखोर झाला खूप. आणि तेवढाच म्हणजे बोलत खूप छान होता. हा रडत होता तर बाळ रडू नको, मम्मा आता दूध देणार. मग अशा मोठ्यानं रडायचं नाही, असं करायचं तसं करायचं, असं चाललेलं. मस्त छान बोलत होता त्याच्यासोबत. पण त्याला खूप आता सांभाळायला लागेल, कारण कसं ह्यो पण एवढंच आहे आणि चादरेमध्ये झोपवतो, तर पटकन हातबीत टाकायचा किंवा काय जरी नसेल तरी पण लक्ष ठेवायला लागेल आता, असं झालं आहे. तर आता 9 वाजले थोड्या म्हणजे मगाशीच उठले मी. याला फिडिंग, परत सुसू, पॉटी ते चालूच असतं रात्री. मग थोडी झोपली आणि आता उठले. हा उठला तर आता हा झोपला आहे, याला झोपवते. आईने मला चहा चपाती आणून दिले मस्त गरम गरम. तर चहा चपाती खाऊन घेते. दात वगैरे अजून काही नाही घासले, पहिला खाऊन घेते, भूक लागले. आणि मग त्याच्यानंतर आई आले आंघोळ करून की मग आईंना इथं बसून मग मी आंघोळीला जाणार. गौरांसुद्धा बाबांजवळ झोपला आहे, हे गेलेत कामाला. बघू, काल लेट्स ब्लॉग स्टार्ट केला 2-2 दिवसाचा. एक ब्लॉग मी करणार आहे जसं होईल तसं. तर आता कानाला वगैरे बांधले, कारण रात्री पाऊस पडला आहे. आणि हॉस्पिटलमध्ये एवढं म्हणजे गरम व्हायचं ना, हे काय सांगू शकत नाही. इथंसुद्धा गरम झालं, पण रात्री मी मस्तपैकी अशी घासून आंघोळ केली. हॉस्पिटलमध्ये काय आपलं नुसतं साबण चोळा अशी होती, पण खूप बरं वाटलं. आणि आज मी केस धुणार आहे मेन म्हणजे. आणि आज याची 5वी करायची आहे, कारण 5वा दिवस आहे आजचा आणि 5वी करून घेणार आहे. तर जसं होईल तसं मी पुढं तुम्हाला व्लॉग शेअर करते. घरातले कोण येणार नाही, कारण आज ते लोक चाललेत फिरायला. आणि पहिलाच त्यांनी ठरवलेलं होतं, म्हणजे आपण पहिलेच बुकिंग वगैरे करतो तसं. तर त्यांनी पहिलंच ठरवलेलं, मग कोणच नाही. आई आहे, तर ती आई संध्याकाळी येईल, पण जायचा प्रॉब्लेम आहे, तिला काय समजणार नाही परत ट्रेनचा अंधारात. आणि पण तिच्यासोबत यायला तर बड्डे आहे युवांचा आज युवांचा बड्डे आहे. हॅपी बड्डे युवांश. तर युवांचा बड्डे आहे आणि याची 5वी यायची. तर जाऊ दे बोला, घरातल्या घरातच आम्ही करणार आहोत. मग बारशाला काय आहे ते बघूया, कसं होईल ते तुम्हाला समजेलच. तर असं आहे, घरातलं कोण येणार नाही. आज ते लोक गेलीत अष्टविनायकला फिरायला. चला आता झोपलं आहे, चहा चपाती खाऊन घेते पटकन. गुड्डू आता आले सकाळपासून. गौरांच्या टायमिंगला काय तिला यायला भेटलं नाही तिकडं. हां, आता इकडं पुरेपूर फायदा करते ती कॉलेज सुरू होईपर्यंत, है ना गुड्डू आत्या? तू काय बोलणार आहे, आत्या का गुड्डू आत्या? झोपला, मालिश करून झाले मस्त आणि आता झोपलाय. ते नंतर कर. चाललंय पूजेची तयारी. काय बोलतात, चला 5वीचं पूजन माहिती नाही म्हणून यूट्यूबवर बघून चाललंय. पप्पी बिप्पी नाही द्यायची सोनू, किती घाम सुटलाय गौरांश तुला. छान
आत्याच्या मांडीवर शिशी केले. आत्याला चालतंय ते न कुठे चालतंय तिला ते. हे पोर आहेत. पूजा चालू आहे आत्ताची. चालू केली. लाल झाला म्हणजे गोरा होतो. तुला पाठी हो बोलले त्याला पाठी गौरज नीट राहा. बाळाची 5वी चालले. छोनू चुचू केली. मम्मीच्या अंगावर पडशील. गौरज मागे चांगलं केलं बोलतोय. चांगली केली. कुठेच्या पायावर खुशी गेली. बोला आत्याचं बन आज थोड्या दिवसांनी कुदवल तुला. थांब दादा तो कसं करते बिचारी सकाळपासून दादा स्ट्रेच होते वगैरे. कुदवल खाली याने पण सगळी जरा मला कुदवा. यो बाबू चढा बुकडी बुकडी तुटले ना मी गाडी नको पाठी माग पडेल भेडेल ना. गौरज मागे हो. काय पण बोलतो. फॅन बंद आहे. जा तू फॅन खाली मग जा. पप्पाला दाखव जा. मी काय आणलं तुला पप्पाला दाखव जा. पप्पाला माहितीये काय पण चला आई आपला टायमिंग झाला. चला फटाफट आवरा. तुझं काय चाललंय? चला चला. इथे काय चाललंय? अरे म्हणजे करा ते लावा बोलते आम्हाला निघायचं. समजलं ते मला. पायाला डोक्याला लावा पायाला युट्यूबला लावा ना. अजून कुठे ते बघा तिकडे मोबाईल कुठे आहे? माझा फोन तिकडे आहे. मी याच्यात बोटाला लावा डोक्याला लावा गौरांश डोक्याला लावा कपाळाला लावा मानेला लावा अजून कुठे लावा. हा नाव घेऊन बोलायचं. नाव घेऊन बोलायचं आणि लावायचं. आता त्याला इथे खाली ठेव. पायाच्या तळव्याला लावा. आई त्याच्या खाली काहीतरी लागणार नाही. आचरायचं नसतं. लागणार नाही ना. 2 मिनिट आई दिवा 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 2 मिनिटं राहिली. बघतो तुकडे होते बरोबर पाया पडायला. त्याला लाव थोडं. थोडंसं लाव बाजू का
मग त्या ताई वाजवताना ते पण काढणार येतोय हे दोऱ्यानंतर बांधा हे घे ना घुगरी इकडं घुगऱ्या पण टिकतात ना पोटाला पोटाला कधी लावतात हाताला लावतात आणि गालाला लावतात नवीन पद्धत आहे आता काय नाही काय सगळ्यांनी पाय पळून जाईल तो बाल घेऊनच मोठी करायची ते ब्लाऊज आई तू साडी तू आणजो साडीचा पटकन ताटावर टॉप आहे छोटा त्यांना बाबूचा डोळा उघडणार पप्पाकडनं 10 रुपयांना कशाला इथे ठेवायला पैसे आता बांधायचं ना मग कुठला तो दिवा पप्पाकडनं 10 रुपयांना झाल्याच्या नंतर आलेले 5वी हो आता ते मुठक्या ते नेमणे वाटायचे हे कोणी आत्याने आणलंय ना आत्याने आजीनी आत्याने आजीने आज भेट दिली आली आली ओटी आली ओटी आली साधा असू दे पण आत्याची गरम होत जाईल गौरन शूट मधून मला घ्या तुम्हाला घालायला लागेल जरा दिवा आहे त्याला हे पण द्यायचं नाही अजून नीट नीट कसं घेतेस कसं घेतेस नीट घे तांदूळ घे तांदूळ त्याच्यामध्ये ठेवलं राहते परत घेते आणि ओटी भरू द्या ना रात्री 12 पर्यंत ठेवायचं
चालू बघ आत्ताच गेला. तेल घाला तेल दे तेल दे उचलू काय अरे बाबा वाळे आणू का सरळ कर. टोले खोलले तू हे बघ ह्याच्यात पण आहे. हे घे हे घे हे आमच्या दोघींकडनं आता तो काय गेलो रे घे आत्ताच त्याची पण मजा आहे ना. याला पण घेतले कपडे घेतले व्हायला सागून पकडलं नाही सागर मी मस्त पकडला बापरे मी कोपरून बसले मला झाली गरम या नाही तर वर तेच दाम झाला उचलायचे पैसे ते हा ते हे करतात ते उचलतात ना. ते तुम्हालाच ठेवा. हॅलो गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना आहे. मग तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये. ब्लॉग काय मला एडिटसुद्धा करायला भेटत नाही आणि पोस्टसुद्धा करायला भेटत नाही. गौरांचं सगळं माझं सगळं आणि बाळाचं असं करत करत कधी टाईम जातो माहिती पण नाही पडत. आणि त्याच्यात गरमी एवढी आहे ना आणि बाळाला जरा 2 दिवस संडास लागले. मी मेथीचे लाडू खात होते म्हणून का काय तर काल 5वी होती तर त्यात पण त्याला संडास लागलेली तर संडासचं औषध वगैरे दिलं आहे. औषध नाही सॉरी संडासचं औषध नाही. काल घेऊन गेलेलो आम्ही घाबरलो म्हणून कारण सारखाच संडास करत होता तो त्याच्यामुळं. आणि हे सगळं त्याचं बघेपर्यंत परत गौरांचं म्हणजे एक 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 कधी दिवस निघून जातो ना माहिती नाही पडत. तर ब्लॉग बनवायला काही टाईमच नाही आणि काहीच नाही. आणि आता पाऊस पडतो थोडासा आणि ऊन येते. मी बोललो माझी डिलेवरी झाल्यावर तरी जरा थंड असेल थोडंसं वातावरण तर हे तर डेंजरवाली गरमी. रात्री आंघोळ केल्याशिवाय झोपायला भेटत नाही असली डेंजर गरमी. आता बाळ झोपलं आहे मस्तपैकी. त्याला आता झोपवलं आहे. आज आंघोळसुद्धा नाही केली त्याची फक्त पुसून घेतलं आहे. मस्त झोपला आहे. रात्रीसुद्धा काही त्रास देत नाही फक्त जरा उठतो. आता जरा त्याला संडासच्या ठिकाणी लाल लाल झालं दुखत होतं म्हणून जरा होता पण काही नाही एवढा त्रास देत नाही. पण दुपारीसुद्धा गौरांच्यामुळे झोपायला भेटत नाही कारण गौरांची भीती असते पटकन येईल काय करेल. तर आता गौरांच्यासुद्धा दिला आहे म्हणजे जेवला तो. आता टी व्ही लावून दिले थोडासा आराम करते मी सुद्धा. बेड वगैरे जस्ट आता आवरला. एवढं पसारा होता ना मेसी खूप पसारा होता. जरा बेडशीट बदलायची होती मला पण आता हा झोपला म्हणून मग करायला भेटलं नाही. आणि ब्लॉग एडिट करायला ना फोनच घेत नाही मी जास्त करून. थोडासा घेतला तर घेते नाही तर ते पण नाही घेत. आता डोकं दुखायला लागले माझं कालपासून. आणि डिलेवरी ही एकदम एवढी वाटते तेवढी सोपी नसते. एकदम भयंकर असते भयंकर. पुरं शरीर ना आपलं असं फुगलेलं असतं ना तर पुरं लूज पडत जाते. तर ते अशी अवस्था झाली माझ्या अंगाची आता एकदम बेकार. त्याच्यात गौरांश घरात असतोय तर त्याचं जरा बघायला लागते. बाकी आई सगळं करतातच. जेवण भांडी परत बालोती. आता उठतंय बाळ तर आता फीडिंग करायला लागेल. तर कालचा प्रोग्रामसुद्धा छान झाला.
आता जस्ट डोक्याला बांधलेला मी कपडा, पण लयच गरम व्हायला लागलं त्याच्यामुळे सोडला. कानात कापूस वगैरे टाकला आहे. बघू किती शूट करायला भेटेल तेवढं मी करेल, बाकी बघूया. कारण होईल तेवढंच करू शकते माणूस, काय जास्त होत नाही मला. जेवढं होते तेवढं मी शूट करीन. आता अजून मला एडिट, पोस्ट असं काय काय जे मागचे व्लॉग आहेत तेच मी टाकते. आणि आजची तारीख आहे 14 जून तारीख आहे. तर आजचा हा व्लॉग आहे. बघूया काय होतं आहे आज, काय मला शूट करायला भेटतं आहे ते तुम्हाला दाखवते मी. आता जास्त नाही व्लॉगमध्ये बोलत, तर मी जरा झोपते. झोप आणि मला याला फिडिंग करते. आणि तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्लॉग बघा. आपली नजर तर प्रेग्नेंट व्हायची ना, एवढी कमजोर होते ना, दिसायला तुम्हाला दिसत असेल, पण डोळे बिळे दुखतात पूर्ण. डोकं येतं माझं, कसा कळा देऊन गेले कामातून. चलो कंटिन्यू राहा तुम्ही.